अल्ला वैबी आलंय वाटतं, त्याला भ्या दाखवतो मुकड घालून. बया 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 लय वेळ झालाय, लवकर दुकानातून जाऊन येते. गावात काय झालं? मेली का काय बाई? काय झालं? बुरट्या तुला भ्या दाखवायला मुकड घालून आली आणि चुकडी बाय आली मधीच. बरोबर काय झालं? काय नाही, बाय चेक करून पडल्या. आम्ही काय नाही केलेलं. बरोबर भावा आता काय करायचं रे? मला काय माहित, बाय पाडलीस तू, तुझं तू बघ. गावात आमचं भादारला माहिती थांब. अरे वैब्या काय करतोय इथं? काय नाही काका, या बाईला चक्कर आल्या. अरे मग उभा करायलायस, पाणी आणखी कुठनं तरी. ओ ह्या घरात नांचा जा. बर आणतो. माग कोण लपलाय तुझ्या? मी पाणी आणतो. अरे कोण आहेस तू? का दडलायस? इकडे बघू जरा. पप्पा काय झालं? आईच्या गावात कुठे आहे मी? पप्पा आईच्या गावात. अरे भावा, बाईचा बाबा कस काय झाला? अरे त्या बाबाचा यो आमचं पप्पा आहे ती. मुकड बघून चेक करून पडले ती. अरे मग बाई कुठे गेली? बाई शुद्धीवाली गेली पळून. अरे बरं कशाला मुकडा घालला आलायस तू? अरे कॉलेजमध्ये फंक्शन होता म्हणून आणलेला ही. बर माकडा तू आहेस, तुला बँकेत जाऊन पासबुक वरून आणायला सांगितलेलं आणि इथं असलं धंदा करत बसलायस. सॉरी पप्पा. नको मला, तू पहिला बँकेत जा आणि तो मुकुडा पहिला फेकून दे. बरोबर. काका पाणी पैकी. नको मला. अहो मग या पाण्याच काय करू? वध माझ्या डोक्यावर. हे घ्या. अरे माकडा तुझ्या एक्सक्यूज मी. हॅलो. हा बोला की. हा पत्ता सांगता का? पोरगीला वाचता येत नाही बहुतेक. सांगतो की. मधुकर भाऊ बटाटे, घर नंबर 420, रताळी गल्ली. हे माहिती आहे मला, पण इथं जायचा रस्ता सांगा. रस्ता बी बघा, सरळ जावा बिन माग बघता. आणि ए दिसत नाही काय तुला रताळ्या? जा लय बघितली तुझ्यासारखी. भावा लय मोठी चूक केली असतो, भयंकर चूक केली अस. घरच्याला फोन करू सांग, आज काय घरला येत नाही म्हणाव. लय मोठा मॅटर होणार आहे आज. आओ जरा शांत बसा. चुकीच्या माणसाच्या नादाला लागला येऊ. आज काय येऊ जित्ता राहत नाही. भिवू नका, मी आहे का नाही. गेला तेव का वाच. गेला मी. बरं झालं वाचलो. वाचला माझ्या हातनं, नाहीतर मी आला असता आज. पत्ता सांगताय ना? हा पत्ता. इधर काय करा माहितीये का, सरळ जावा आणि तिथं कोणाला तरी विचारा, मला माहित नाही. हो काय नालाय का? आधी सांगता येत नाही का? फुकटचा वेळ खाल्ला माझा. सॉरी. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. ओय भावा, अरे काही पैसे गावले काय? होय 500 रुपये गावले. हा एक नंबर भावा. चल हॉटेलमध्ये जाऊया, मस्त पैकी 500 रुपयाची पार्टी करूया. मला गावली ती. अरे बुरट्याला काय चल की. बरं राहू दे, जेवण राहू दे. चायनीज तरी खाऊया. ट्रिपल राईस आणि मंचुरियन 200 मध्ये येते. चल सार तिकडे. अरे भावा बरं ज्यूस तरी दे मला. राहू दे चायनीज. नाही बाबा, मला गावलीत पैसे. तुला पैसे गावला असतं तर तू केलासच काय खर्च? आईला कुठं पडली ती? ओ दादा काय ओळखतो? अरे काय नाही, माझं 520 रुपये पडली ती. गावलीत काय कुणाला? सांगू काय? 100 देतो ग. 200 दे. 100 200 150 देतो. 200 मध्ये नाही देत जा. माझ्या पदरचं खिशातलं 20 गेलं तरी चालतंय, पण तुला 500 पोचू देणार नाही. हो दादा हो का, मला 20 रुपये गावले ती. हो का, मला तुमचं 20 रुपये गावले ती. ही धरा. आणि हो का, याला 500 गावले ती. ह्याकडे घ्या 500. नाही ते माझ्याकडे 500 दे का? 500 रुपये दे माझे. नाही खिशाला लवकर. देतो. थँक्यू दादा. ओके वेलकम. ओके फुकणीच्या तुझ्या पदरचं 20 रुपये घाललंस आणि माझं गावलेलं 500 रुपये पण घाललंस. तुला सांगत होतो का नाही पार्टी करूया? नाही म्हणलास. आता बस जा फुकणीच्या. बरं थांब, चहा तरी दे मला आता. 10 रुपये आहेत मॅड आता. चला अर्धा दे. अर्धा पिऊया. चल फुकट्या.
भाई योच आहे बघा मगाशी लय करून बोलत होता. काय रे गमतीनं बोललो बाई. तू काय गंमत माझं काय नाही मी जातो. माझं पण काय नाही मी जातो. आईला कुठे गेलीत रे इकडे धर द्यासनी. कसं काय ठेवलं अरे आता धर. वाचलो. हे कोण आहे? मला पत्ता सांग म्हटलं तर माहित नाही म्हणलास. इथं कशाला आलास? माझा पाठलाग करतोयस काय? नाही पाठलाग नाही करत. आमचाच पाठलाग करायला लागली ती कुंड. काय पुरी कोणाच गेली दोघं? अहो काका ते गावातलंच आहे. तू आज जा. कुणाचा रे तू? मी शहाजीचा. मी तानाजीचा. बॉस ती बघा दोघं. काका मी परत येतो. शेट पळाली ती लय तंगीला आपल्याला. एकदा तावडीत घाऊन देतीस चांबडीच करतो दोघांची. बॉस काय रे माझ्याकडे एक आयडिया या. सांग की. त्याच्या काकाला आपण उचलून नेऊया म्हणजे त्याला सोडवाय आलेत की दोघ जण तावडीत गावते ती. आईला माया संगतीने हुशार झालास की. चला तसंच करू. अहो बाहेर का बसलाय? चला की चहा घ्या. आलो चल. ए रंग्या उचल म्हाताऱ्याला. अहो कोण आहे तुम्ही? त्या दोघांनी म्हणायचं तुम्हाला तुमचा काका पाहिजे असेल तर बापूच्या शेडवर या म्हणाव. भावा दडून बसलो म्हणून वाचलो नका. होईल का भावा. हाय. अरे बाबा कितीच बाया जिला तू भूताचा मुकडा घालून भ्यादा केलं होतस. गप गप बुरट्या. काय म्हणलास? काय नाही तुम्ही रडताय का पण दोघी जणी? आता 4 गुंडांनी येऊन माझ्या काकांना उचलून नेलं आणि ते म्हणले त्या दोघांना आले की सांगा बापूच्या शेडवर येऊन काकांना घेऊन जावा. आता ती कोण दोघं? कुठली दोघं? कुणाला माहित? ती दोघं आम्हीच. म्हणजे काय झालं सांगतो. ती गुंड आमच्याच मागे लागलेलं तर आणि आम्ही इथून थांबलो. त्यासनी वाटलं आमचंच घर आहे आणि ती काका आमचंच आहे ती. त्यामुळे काकांना घेऊन गेलं बहुतेक. आत्ताच्या आत्ता जावा आणि काकांना घरी घेऊन या. बरोबर ठीक आहे. आत्ताच जातो काकांना आणतो घरी. चल रे. ए कुठं चाल रे कांड करणार तू आणि बघतो मी. जा तुझं तू बाबा मी नाही येणार. ए भावाला का चलकी. बाळा जा की. मित्र आहे का नाही तुझा त्यो? अहो कशाचा मित्र ह्यो कसा आहे तुम्हाला माहित नाही. काल तुम्ही भूताचा मुकडा बघून चक्कर येऊन पडला का नाही? तो ह्योच होता. ह्यानंच भ्यादावलं तुम्हाला. तू तसं त्यो. सॉरी काकी. चल की लका मायावर. बर चल. आणतो काकाच मी. अहो मला का धरलंय सा? तुझ्या त्या 2 पुतण्यांनी आम्हाला लय पळवलंय. कोण पुतणे? मगाशी तुझ्याजवळ बसलेत की काका म्हणत होती. अहो ते पुतणे बितणे माझे नाही ती. मी नाही ओळखत त्यासनी. खरं बोल. खरं सांगतोय तर माझं नाही त्यांच्याशी माझा काही संबंध नाही. हाण रे त्याला. मार नका की. काका आम्ही तुम्हाला वाचवायला काका. अरे आलीच बघा. हाना. अरे मला असली हाना. मार नको. अरे विश्ल्या बुरट्या काय केलं सी? भावा अरे थांब की भावा. त्या गुंडाला मारा गेला चुकून लागलं ह्याच्या डोसक्यात. आता तू केलंय तुझं निस्तार. थांब की भावा. मी एकटा काय करू? माझ्याकडे काय आयडिया भावा. काय गॉगल आहे का तेवढं? गॉगल हाय की घरात? चल सांग तू काय करायचं. काय करायचं? उचल याला. उचलू. भावा वाटतं का खरी? अरे खरं वाटणं पण ही हावभाव कसं करणार? सांगतो की आता हो. हात घालतो फाडलं येत ना. हा घाल. याचा हात वाटतो का बघ. अरे भावा जरा वळागतं इथं थांब.
हा टावेल टावेल टाक आता बघ हा वाटतं काय जात जरा वाटतं ना रे वाटते वाटते भरती लागली असं असं मानाशी आलं इथं हा ओके 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 चालते तर चला आपण उभा कर चल पाय सुट्या मावत्याला अय्या काका आलात तुम्ही बोला ना काही मौन व्रत आहे मौन व्रत अव त्या माणसांनी मारलं नाही ना मग तुम्हाला नाही म्हणते बरं बरं चला घरात अरे हात निघाला का बसा बसा बरं झालं बाई या दोघांनी तुम्हाला आणलं काका चहा ठेव तुम्हाला अहो उद्या माहेरला जाताना मी ही साडी नेसणार आहे कशी दिसत्या ईशा बरं काकी तुम्ही चहा ठेवा जावा काकासनी आम्ही जातो बर बर ठेवायचे अव चार साखर इथे टाकू अव काय झालं ए इकडे या रा बेशुद्ध कशाला पडले ही आता तर चांगलं होतं की अव काय झालं ए पाणी आण ग अव कुठं आहे मी अहो तुम्ही घरातच आहेसा पण तुम्हाला काय झालं ह्या नानायकानं माझ्या डोक्यात काठी मारली काय सांगताय भैरा चुकून लागली काठी असली सोडवून आणताना ऐक डोकं लय दुखतंय दवाखान्यात गेलं पाहिजे चालतंय माझा हात कुठं आहे हाय 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 हात 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 घातले आता आम्ही हात जरा हाय हाय हे काय हात पेत घाला चला चला उचला चला उचला आता पडू नका हा चला ओ माय गॉड काय झालं डॉक्टर मेंदवाला लय जोरात मार बसलाय ऑपरेशन केलं पाहिजे 3 लाख रुपये खर्च आहे अरे देवा सगळं तुझ्यामुळे झालंय तू भर पैसे मी कुठं आलो पैसे आता कुठनं पण आण पैसे तुम्ही शांत बसा काका पैसे भरणार तर पोलीस केस करेल बघ तुझ्यावर बाबा आता आपण पैसे कुठं आणणार रे आपण तू म्हण तुझं तू केलाय तुझं तू निसता मी जातो बाबा थांब की भावा जाऊ नको व्हायला आता काय करू पप्पांच्याकडे घेतो पैसे आता नालाय का असलं कांड करून माझ्याकडे पैसे मागतोय अजिबात 1 रुपया मिळणार नाही तुला पप्पा त्यासने ऑपरेशनला मी पैसे नाही दिले तर माझ्या पोलीस केस टाकतील ती नालायक बोड्याचं 1 दिवस बुडवणार मला ही धर डॉक्टर पैसे चांगलं ऑपरेशन करा ठीक आहे ऍडमिट करा पेशंटला तासाभरात ऑपरेशनला घेऊया बरं बरं पोरा ह्या डॉक्टरकडे कसं काय आलो आपण ऑपरेशन तर दुसऱ्या डॉक्टरकडे करायचं होतं नव्हतं का अहो ते आपण गेलो का नाही पहिलं कोरोना डॉक्टर त्याला काय येत नाही एवढं हुशार डॉक्टर मुलीकडे आणले तुम्हाला ऑपरेशनला इकडे तो डॉक्टर ऑपरेशनला 3 लाख म्हणत होता इकडे 2 लाखात करतोय म्हणून इकडे आणलीस ती सांगकी वॉर्ड बॉय अरे तूच गोट्या पेशंटला घ्या ऑपरेशनला चला चला भाऊ ऑपरेशन झाल्यावर 4 दिवसांनी ऑपरेशन व्यवस्थित झाले पेशंटला घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही आणि मेडिकलचं बिल खाली भरा पेशंटला गाव का घातलाय अहो गाऊन नाही ऑपरेशनची कपडे आहेत ती या बसा बायकोचा गाऊन आणलाय सगळं घालायला ए का बस ही गाऊनचं 250 रुपये पण भरा आणि खाली बिल भरा सगळं ती बाजारात 100 रुपयाला मिळतोय हो 250 रुपये तुम्ही मी बायको जाऊन घेऊन आली परवा दिवशी काय पण सांगू नका म्हणजे बायकून 150 रुपये गंडवलं काय मला हो ते बिल बिल भरा सगळं जावा घेऊन यासनी आईला काय चाललंय बरं ही 50,000 रुपये कोणी भरायचं भरतेस का आता बरं 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 घ्या घ्या ह्याला पेशंटला या शिस्तीत बसा बापू आला वे घरी कशी आहे तब्येत ठीक आहे आता पण मला एक कळ ना तुम्ही ते तिरतेरे डॉक्टरकडे का ऑपरेशन केलं कामाची
चांगला डॉक्टर देऊ हाय का नाही रे? होय चांगला डॉक्टर. अहो तो नावाप्रमाणे लय तिरतीर आहे त्याला काय येत नाही. हे? येतं त्याला. अबे तात्यासनी जरा चहा ठेवून जा की. अहो काय झालं? अरे काय झालंय? अरे डोकं फिरलंय का काय? ऑपरेशन बिल गेलं काय ह्याचं? बरं तुम्ही उभा का बसा की. अहो काय झालंय तुम्हाला? कुठं काय झालं? मी काय म्हणलो काय कुणाला? अहो तात्यासनी मारलं तुम्ही, तात्या पळून गेलं. मी मारलं? भाड्या कसलं ऑपरेशन केलंय? कसला डॉक्टर आहे त्यो? डॉक्टर चांगलाच आहे. एक काम करूया आपण उद्या परत दाखवूया यासनी. बसा बसा खाली. थांब आजच्या दिवस. कुठे गेली? डॉक्टर काय ओळखताय? काय नाही घबरे तू. डॉक्टर येऊ का? या बाई कशा पेशंटची तब्येत आता? अहो घरला नेल्यापासून खोळ्यागत करते ती, मारते ती कुणाला बी, मधनच झटका येतोय. बरं बरं ठीक आहे. आपण या MRI आणि एक्सरे काढून बघूया. गोट्या यांचा एक्सरे काढ जा. कोण कोणत्या? अरे तूच जा एक्सरे काढ जा. गोट्या धर. काय झालं डॉक्टर? गावापासून लोक तू निघता येवी. काय? माझी अंगठी ही काय यांच्या मेंदवाजवळ आहे. काय? मग काय तर ती सारखी यांच्या मेंदवाला थटते त्यामुळे असं येड्यागत करते ती. काय सांगताय बघू. होय की. अहो पण डॉक्टर आमची आत कशी काय गेली? अहो काल ऑपरेशन करताना यांची कवटी खोलली की नाही तेव्हा पडली असणार बहुतेक. आता काय करायचं डॉक्टर? अहो बाय काय टेन्शन घेऊ नका मी आहे ना. डॉक्टर काय तरी उपाय करा. आता परत ऑपरेशन करून काढायला लागणार नाही अंगठी. अंगठी कशाला काढायची आता? मग डॉक्टर अंगठी आतल्या दीर्घाचं औषध देणार आहे. होय होय. हे बघा बाई 2 तोळ्याची अंगठी होती. सोन्याचं दर काय आता? 1 लाख रुपये तोळा. 1 लाख रुपये तोळा म्हणजे 2 तोळा झालं 2 लाख रुपये. ही बघा या कवटीतली अंगठी ठेवा तुम्हाला. मला 2 लाख रुपये द्या आणि जावा घरला. आणि ऐका पैसे भरा नाही पोलीस केस करीन. डॉक्टर 1 मिनिट तिकडे काय? काय रे गोट्या बोल लवकर. ती नव मगाशी तर बायकोला फोनवर सांगत होता असा की एकाचं ऑपरेशन करताना त्या कवटीत 20 रुपयाची अंगठी टाकल्या आणि ती सोन्याची म्हणून सांगून आता त्यांच्याकडे 2 लाख रुपये काढणार आहे. ती ह्योच काय विषय? ह्योच विषय. कुत्र्या तुझ्या तर आता नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.